कर्जत तालुक्यातील हालचाली ग्रामपंचायत हद्दीतील देऊळवाडी परिसरात शेतकऱ्यांच्या बांधावर भरदिवसा झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे। या प्रकरणात कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांचे भाचे तथा कर्जत नगरपालिकेचे नगरसेवक संकेत भासे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत। पीडित शेतकरी भूषण रमेश बोराडे हे वडील रमेश बोराडे आणि भाऊ ऋषिकेश बोराडे यांच्यासह देऊळवाडी येथील HP पेट्रोल पंपासमोरील शेतजमिनीवर उभे असताना काळ्या रंगाच्या थार वाहनातून आलेल्या संकेत भासे आणि त्याच्या साथीदारांनी अचानक हल्ला केल्याचा आरोप होत आहे। नमस्कार, मी भूषण रमेश बोराडे। आमच्या हलिवली गावात पेट्रोल पंपाच्या समोर एक शेत आहे। ते शेतावर मी, माझे वडील व माझा बारका भाऊ आम्ही तिघे असताना त्या ठिकाणी संकेत भासे 40 नंबर गाडी थार ब्लॅक कलरची थार घेऊन आला व त्याचा साथीदार ओंकार अंडे ते सुद्धा 57 व 58 या नंबरची व्हाईट कलरची ऑरा गाडी घेऊन आला। संकेत भाषेने डायरेक्ट रिव्हॉल्वर काढला, गाडीतून हत्यारं काढली, दांडकं पहार काढून डायरेक्ट आमच्यावरती हल्लाच चढवला। माझ्या वडिलांच्यावरती हल्ला केला। रिव्हॉल्वर त्याच्या हातात हत्यारं होती, माझ्या डोक्यात रॉड टाकला व मला जीवे मारण्याची धमकी दिली। बोलतो या सगळ्यांना खलास करून टाका, बोलतो ही जागा आपल्या मालकीची, या सगळ्यांना इथं आजच्याच खपून टाकू, बोलतो इथं कोणी दिसतं कामा नाही मला म्हणतो। आणि प्रचंड मारहाण केली। डोक्यात माझ्या रॉड टाकलेला असून सुद्धा मला आता मुख्याने मारहाण करत होती। त्या भावाला, बारक्या भावाला मारला, माझ्या वडिलांना, माझ्या वडीला 70 वर्षाचे आहेत, 69-70 त्यांना सुद्धा मारहाण केली। माझ्या बारक्या भावाला मारहाण केली। तो बोलतो तुम्ही जागे परत दिसली इथं तुम्हाला खपून टाकू, आजच्याच तुमच्या काय निकाल सोक्षमोक्ष लावून टाकून अशा काही दहशत करतो। गेले कित्येक महिने तो आम्हाला धमकी देतोय, कोण मला सतत फोन करत असतो, धमकी देत असतो। बोलतो कसं जागेवर कसं मी ताबा करतो, मला घेऊन देत नाही, सारखा येऊन तिथे दादागिरी करत असतो जागे आम्हाला। त्याच्या मी कितीतरी दहशत, आमचं अख्खं कुटुंब दहशती खाली। माझी गेल्या वर्षी आईसुद्धा ICU मध्ये होती, त्यामुळं आजी ICU मध्ये होती। आता आमचं प्रचंड कुटुंब दहशती खाली। तर त्या रॉडचं तुम्ही इथं बघत असताना डोक्यावरती 5 ते 6 टाके पडलेले, वाकश अर्ध्या कितीतरी लिटर रक्त माझ्या शरीरातून गेलेले। त्यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे। भविष्याचं मला, माझ्या कुटुंबियांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला किंवा कुठल्या प्रकारचा ॲक्सिडेंट, रोड ॲक्सिडेंट किंवा काही कुठली मारहाण झाली तर याला जबाबदार सर्वस्वीपणे संकेत भाषे व ओंकार अंडे हे दोघं असतील व संकेत भाषे व त्याचे कुटुंबीय असतील। जागेच्या वादातून सुरू झालेल्या या घटनेने काही क्षणात हिंसक रूप धारण केले। भूषण बोराडे यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने जबर प्रहार करण्यात आला। ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतरही मारहाण सुरूच ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे। वृद्ध रमेश बोराडे यांनाही ढकलाढकली व मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात आले। मी स्वतः माझ्या शेतामध्ये काम करत असताना माझ्या स्वतः वडिलोपार्जित जमीन तिथे आहे, ताबा कब्जा बरोबर आमच्याकडे असतानाही त्यांनी संकेत भाषे यांनी चौथा व्यवहार मारून जमीन खरेदी केली आणि त्याला विरोध होता, तरी त्यांनी दादागिरी करून नेरळ रजिस्टरला त्यांनी रजिस्ट्रेशन करून घेतलं आणि ताबा कब्जा बरोबर दिले नाही। त्याच्या 2 गाड्या भरून आल्या पोरं, मी पहिलं तुम्हाला उडवील ही भाषा माझ्याशी वापरली। यावेळी पिस्तूल दाखवत जागा कशी देत नाही ते बघतो, तुम्हाला ठार मारून टाकतो अशी धमकी देण्यात आल्याचा गंभीर आरोप बोराडे कुटुंबाने केला आहे। या प्रकरणात ओंकार हांडे याचे नावही समोर आले असून 5 ते 6 जणांच्या टोळीने हा हल्ला केल्याचा दावा केलाय। ऋषिराज रमेश बोराडे, वय वर्ष माझं 31 आहे। खाली आम्ही आमच्या जागेवर जिथे गाळे आहेत आमचे स्वतःचे, आम्ही तिथे काम करत असताना संकेत भासे आणि त्याचे गुंड संकेत भासे, ओंकार अंडे ते 40 नंबरची थार घेऊन आली, ती काळ्या कलरचे, आणि गाडीमध्ये त्यांनी रॉड, दांडकं वगैरे घेऊन आलते आणि त्यांनी आल्या रिव्हॉल्वर काढली आणि रिव्हॉल्वर माझ्या वडिलांना दाखवली, आम्हाला दाखवली आणि सांगितलं की तुम्हाला आम्ही मारून टाकू, इथं कोण आमचं काम अडवते ते बघतो। आणि डायरेक्ट त्यांनी रॉडनी आणि दांडकांनी आम्हाला एका दोघांनी पकडून ठेवलं आणि डायरेक्ट मारायला सुरुवात केलेली आहे। मारहाण अशी केलेली आहे की त्यांनी डायरेक्ट माझ्या मोठ्या भावाच्या डोक्यावर वार केलेला आहे आणि माझा पण हात फ्रॅक्चर झालेला आहे, ते बोट फ्रॅक्चर झालेलं आहे, अजून पण कापतोय आणि छातीमध्ये लाथाबुक्यांनी मारलेलं आहे, दांडकांनी मारलेलं आहे त्यांनी आम्हाला। आणि नंतर पण आम्हाला त्यांनी धमकी दिली की तुम्हाला आम्ही जिथे तुम्ही दिसाल तिथे तुम्हाला आम्ही मारू। मुलांची धमकी दिली आहे की तुमचा आमचा वाईटपणा आता कायमस्वरूपी राहील, तुम्ही जिथे भेटाल तिथे मारू आम्ही तुम्हाला, आणि रिव्हॉल्वरची धमकी देतात ते आम्हाला। आणि आम्हाला काहीतरी न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। पोलीस स्टेशनला आम्हाला हीच विनंती आहे। हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। गंभीर जखमी भूषण बोराडे यांच्यावर कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून कर्जत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय। संकेत भासे यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही। या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून या प्रकरणात पोलीस प्रशासन किती कठोर कारवाई करते याकडे आता संपूर्ण कर्जत तालुक्याचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, कर्जत।